बायर, सप्लायर आणि सीएचे फाइंडिंग. काय वाटतं बायर्स आहेत ना अवघड आहे? तुमच्याकडे प्रोडक्ट असू द्या नसू द्या, तुमच्याकडे मार्केट असू द्या नसू द्या, तुमच्याकडे ह्या इंडस्ट्रीमधलं नॉलेज असू द्या नसू द्या, 100% आजपासून आपण तुमचं काम सुरू करणार आहे का असं कोणी तुमच्यात ना की बिझनेस 15 दिवसापासून सुरू केलाय आणि एकदम जोरदार छान बिझनेस स्टार्ट झालाय, काहीच प्रॉब्लेम आले नाहीयेत? प्रॉब्लेम म्हणजे मल्टिपल असू शकतात, फक्त लॉस हा प्रॉब्लेम नाहीये. बरोबर की नाही? हो का नाही? नक्की. मग एक्सपोर्ट इम्पोर्ट हा पण बिझनेस आहे. नेहमी कुत्रेहून हत्तीला काय चिडवतं? मेरे पास तो 15-20 बच्चे, तुम्हारे पास क्या है? आलं का लक्षात? हत्ती सारखे टोमणे ऐकत असतो वर्षभर, आणि वर्षाच्या शेवटी काय होतं? वर्षाच्या शेवटी काय होत असेल? एक पिल्लू बाहेर पडतं. मग हत्ती तेव्हा परत कुत्रीकडे जेव्हा म्हणजे कुत्री येते हत्तीला सांगायला की अरे तुझ्याकडे एकच आहे, तेव्हा हत्ती काय उत्तर देतं माहिती आहे का? तुझ्याकडे भले 15-20 असू दे, पण माझं एक जेव्हा बाळ जन्माला आलं तेव्हा धरतीला कळालं तर जन्माला आलं. वजन आहे ना. दुसरी गोष्ट, जेव्हा रस्त्याने चालत जाणार आहे, गाड्या थांबणार आहे, बरोबर का? हत्तीच्या पिल्लाला उडून जाणार आहे का कोणी? पण कुत्र्याची पिल्लू असतील तर उडून जाणार आहे. एखादी शिपमेंट झाली, एवढं काय करून घेतलंय, काय म्हणायचं त्यावेळेस? मेरा तो हाती काय, तुम्हारा कुत्ते काय. हे नेहमी लक्षात ठेवा.